माझं नाव ऋषिकेश केंद्रे. मी मूळचा लातूरचा आहे. 11वी-12वीचं 10वी-11वी-12वीचं एज्युकेशन लातूरमध्येच केल्यानंतर सायन्समध्ये मी पुण्याला COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी आलो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तिथं 4 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर कॉलेज थ्रूच जे कॅम्पस प्लेसमेंट असतात, त्याच्या थ्रू मी भारत फोर्ज कंपनीमध्ये 1.5 वर्ष पुढे जॉब केला. ड्युरिंग हा जॉब करत असताना नोटीस झालं, की मला कुठेतरी मास्टर करण्याची इच्छा आहे आणि एक एक त्या मास्टर संदर्भात माझं एक आयडिया पण होती, की मला कशामध्ये करायचं. सो इट वॉज मोर अबाउट टेक्निकल मॅनेजमेंट. तर हे असे कोर्स कुठं चांगले असतील, स्पेशली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, तर ते करत असताना जर्मनीचा विचार आला, की जर्मनीला अप्लाय करावं आणि तिथं मास्टर्स करावं. सो त्या प्रोसेसमध्ये मग मी जर्मन युनिव्हर्सिटीज आणि तिथले कोर्सेस याचा अभ्यास करून अंदाजा घेऊन तिथं ऍडमिशनची प्रोसेस स्टार्ट केली आणि 2017ला मी जर्मनीमध्ये ऍप्लिकेशन करून 18-19 हे मास्टर एज्युकेशन आणि त्याच्यानंतर मागचे 5 वर्ष मी जर्मनी जॉब करतोय. सो जर्मनीत मास्टर्स करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुमचं गोल डिसाईड करणं गरजेचं आहे. तर गोल असा आहे की म्हणजे करायचंय काय, की इज इट मोर अबाउट रिसर्च मध्ये मास्टर्स करायचे की जॉब ओरिएंटेडच्या कोर्सेसमध्ये मास्टर्स करायचे. बट मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये होतो तर मला मोर इंटरेस्ट जॉब ओरिएंटेड मास्टर्समध्ये होता. जॉबमध्ये पण परत 2 ऑप्शन्स येतात, की टेक्निकल फील्ड पकडून मास्टर्स करायचे की परत मी जसं केलंय टेक्निकल आणि मॅनेजमेंट ह्याचं कॉम्बिनेशन. सो हा मेन मुद्दा आहे की पहिल्यांदा डिसाईड करायचे की कशात मास्टर करायचे आणि डिपेंडिंग ऑन दॅट मग पुढचे कोर्सेस कुठं कसे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत हे माहिती काढायला येते. त्यासाठी महत्वाची स्टेप आहे की daad.de नावाची एक वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटवरती जवळपास 20,000 कोर्सेस लिस्टेड आहेत जर्मनीतले. तर मग आपले कीवर्ड्स टाकायचे की कोणत्या फील्डमध्ये किंवा इव्हन नॉर्मल जसं सर्च गुगल सर्च असतो तसाच त्या वेबसाईटमध्ये कोर्स सिलेक्ट करायचं आणि मग खूप सारे ऑप्शन्स येतील आणि मग त्या कोर्सेसमधनं तुम्हाला युनिव्हर्सिटी कळतील की हा कोर्स कोणती युनिव्हर्सिटी देणार आहे. आणि मग युनिव्हर्सिटी थोडं लिस्ट डाऊन झाल्यानंतर म्हणजे कोर्सेस लिस्ट डाऊन केले, युनिव्हर्सिटी लिस्ट डाऊन केली, मग आता ऍप्लिकेशनची प्रोसेस काय, ह्या कोर्सेससाठी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये डिफरंट ऍप्लिकेशनची प्रोसेस असते. तर जर मोठं सांगायचं झालं तर 2 प्रोसेस आहेत मेजरली की ऍप्लिकेशन करण्याची. एक आहे एक सेंट्रल प्लॅटफॉर्म आहे युनिअसिस्ट नावाचा, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या वेबसाईटवरती पूर्ण डेटा तुमचा अपलोड करणार, डॉक्युमेंट्स असतील, क्वालिफिकेशन असेल, वॉट आणि त्या वेबसाईट थ्रू मग कोर्सेसला ऍडिशनल सिंग्युलर ऍप्लिकेशन होणार. सो ही एक प्रोसेस. आणि दुसरं जशी माझी केस होती की मी RWTH युनिव्हर्सिटी आखनमध्ये शिक्षण घेतलं, तर तिथं मला जे कोर्स करायचं होतं त्याचं डिरेक्टली त्या वेबसाईटवरतीच त्यांचं पोर्टल आणि तिथंच ऍप्लिकेशन होतं. सो मग हे 2 गोष्टी पण क्लिअर करायचे की माझे हे कोर्सेस आहेत, माझी त्या कोर्सेसची ऍप्लिकेशन प्रोसेस काय ते पण लिस्ट डाऊन करायचं आणि मग सुरू होते ऍप्लिकेशन प्रोसेस. सो पासपोर्ट पासून स्टार्ट होईल, मग 10वी 12वी आणि डिग्रीचे मार्कशीट्स आहेत, डिग्रीचं सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर जर डिग्री नंतर जॉब केला असेल कुठं तर त्या जॉबच्या दरम्यानचं वर्क एक्सपिरियन्स असेल. इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम अशी एक ऑर्गनायझेशन आहे जी तुमची इंग्लिश लँग्वेज टेस्ट करते आणि ते सर्टिफिकेशन तुम्हाला लागतं की प्रूव्ह करण्यासाठी की तुम्हाला इनफ इंग्लिश येते. सो हे एक सर्टिफिकेट आहे. सो हे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे क्वालिफिकेशनचे प्लस मोटिवेशन लेटर की का तुम्हाला म्हणजे तुमची काय स्टोरी आहे आणि तुम्हाला का एखाद्या कोर्ससाठी अप्लाय करायचंय. सो हे एक. आणि मग जे काही कॉलेजमधले प्रोफेसर्स असतील त्यांच्याकडनं रिकमेंडेशन लेटर असेल किंवा मग कामाच्या दरम्यान जे मॅनेजर्स असतील त्यांच्याकडनं रिकमेंडेशन लेटर असेल. सो हे एक पॅकेज ऑफ ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स बनतं आणि हे डिपेंडिंग ऑन की तुम्ही युनिव्हर्सिटी थ्रू करणार आहेत अप्लाय की डायरेक्ट पोर्टल थ्रू हे तिथं अपलोड करायचे. पण एक मेजर स्टेप मागच्या काही 3-4 वर्षामध्ये जी चेंज झाली की APS नावाची सिस्टीम आहे. आय थिंक दिल्लीमधून ते काहीतरी अटेस्टेशन होतं त्याचं. सो जे काही मी डॉक्युमेंट सांगितले हे तिथं तुम्हाला सेंड करायला लागतं. तिथं स्वतःचा अकाउंट ओपन करून त्यांना ते अटेस्टेशनला पाठवायचं. मग ती APS सिस्टीम पूर्ण डॉक्युमेंट्स व्हॅलिडेट करणार आणि त्या APSचं जे सर्टिफिकेशन आहे ते जर्मन युनिव्हर्सिटीजला महत्वाचं आहे की बेस्ड ऑन दॅट ते सांगणार की हे ऍप्लिकेशन माझ्यासाठी एक सर्टिफाईड आणि व्हॅलिड ऍप्लिकेशन आणि मग इट गेट्स कन्सिडर फॉर दी स्क्रुटिनी. आणि मग पेइंग फीस म्हणजे युनिव्हर्सिटीची वेगळी फीस असेल, युनिव्हर्सिटीची वेगळी फीस असेल, हे डिपेंडिंग ऑन जो कोणता कोर्स घेतलाय ते फीस भरून ऍप्लिकेशन सेंड करायचं. कारण जर्मनीमध्ये पूर्ण जगातनं लोक येणार आहेत शिक्षणासाठी, तर कॉम्पिटिशन पण खूप आहे आणि लिमिटेड नंबर ऑफ सीट्स असतील पर कोर्स. तर
क्वांटिटी थोडी मॅटर करते, की किती ऍप्लिकेशन करताय तुम्ही. भले तुम्हाला एखादा कोर्स खूप परफेक्ट सूट झालाय, पण तरी पण काही मोर ऑर लेस सूट असलेले कोर्सेस पण अप्लाय करणं गरजेचं आहे. तर एक सजेशन असं असेल, की एक 3-4 कोर्सेस जे तुमचे ड्रीम कोर्सेस आहेत, तर ते अप्लाय करायचे. त्याच्यानंतर एक 4-5 असे आहेत, की टार्गेट ज्याच्यामध्ये चान्सेस चांगले आहेत. आणि त्याच्यानंतर एक सेफ वाले 3-4. सो म्हणजे 4-4-4 अशा स्प्लिटमध्ये 12 ऍप्लिकेशन तरी व्हावेत, रफली जर सांगायचं तर. जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती जर्मनीमध्ये एक मल्टिपल फॅक्टर्स सोबत कन्सिडर केल्या जातात. त्याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होते की नाही ते ठरते. सो सर्वात सिंपल जर विचार केला तर तुमचा सीजीपीए काय आहे? जर्मनीमध्ये सीजीपीए हा 1 to 4 असतो. सो 1 म्हणजे बेस्ट आहे आणि 4 म्हणजे लोएस्ट आहे आणि 5 ला फेल आहे. सो जर मी सीव्हीपीत असताना माझा 8 सीजीपीए होता. सो ते कुठेतरी 1.5 to 2 च्या जर्मन स्टँडर्डमध्ये बसते. सो कुणाचं 7 असेल तर ते 2 असेल. सो ते कन्व्हर्टेड जीपीए हा त्याच्यानुसार स्टुडंटची रँकिंग होईल त्या त्या वर्षी अप्लाय केलेल्या स्टुडंट्समध्ये. दुसरं आहे आयएलटीएस. तिथे पण जर मार्क जास्त असतील, सो आयएलटीएसचा स्कोअर असते 9 पैकी. तर 6 पासून 5 असते. सो जेवढे जास्त मार्क आहे तेवढे तुमचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर्मन लँग्वेज जर येत असेल तर तुमचं ऍप्लिकेशन खूप बूस्ट होते. मी माझ्या ऍप्लिकेशनच्या पूर्वी A1, A2 असे 2 लेवल ऑफ जर्मन जे बेसिक 2 लेवल आहेत, ते ऍप्लिकेशनच्या आधीच मी करून घेतलं होतं आणि ते लँग्वेजचं सर्टिफिकेट मी ॲज अ सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं. सो माझे चान्सेस वाढतील. ह्या 3 मार्कांवरती किंवा ह्याच्यावरती एक आणि प्लस तुमचे दुसरे ऍक्टिव्हिटी जे आहेत, की काम असेल, की जॉब कुठं केलाय, किती वर्ष केलाय, त्या फील्डशी किती रिलेव्हंट जॉब आहे. सो हे फॅक्टर्स पण ते कन्सिडर करतात. सो एक 5-6 वेगवेगळे क्रायटेरिया सोबत येतात आणि तुमचा पोर्टफोलिओ जेवढा भारी असेल, तेवढं सिलेक्शन चान्सेस वाढतात. खूप ठिकाणी चान्सेस आहेत, की कोणी ऑनलाईन घेत असतील, कुणी खास इन्स्टिट्यूटमध्ये शिकवून असेल. सो खूप सारे ऑप्शन्स आहेत. सो बेस्ट एक्झाम्पल तर पुण्याचं आहे, की पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा जर्मन लँग्वेजचे कोर्सेस आहेत. पुण्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोएथे इन्स्टिट्यूट जे आहे, ती वन ऑफ द टॉप जर्मन लँग्वेजसाठी. मग तिथे A1 पासून ते C2 पर्यंत म्हणजे लोएस्ट लेवल पासून हायेस्ट लेवल पर्यंत जर्मन शिकता येते. आणि त्यांची एक फीस सॉरी त्यांची एक एक्झाम असते, जी ऍक्च्युअली जर्मन गव्हर्नमेंटनी सर्टिफाय केलेली एक्झाम आहे. ती गोयथीचीच आहे. सो तर ती एक्झाम गोयथे आणि टेल्सी ह्या 2 एक स्टँडर्ड एक्झाम्स आहेत त्यांच्या. सो ती एक्झाम सर्टिफाय करते की तुमची काय लेव्हल आहे. सो पुण्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तिथं 1-2 महिने एका लेव्हलनुसार कोर्स करता येणार. इंटेन्सिव्ह कोर्स असेल किंवा मग स्लो असेल तर 3-4 महिने चालतील. सो तो कोर्स करायचा, एक्झाम द्यायची. ती लेव्हल क्रॅक झाली, पुढच्या लेव्हलला जायचं. आणि आजकाल म्हणजे पोस्ट कोरोना तर ज्या लेव्हलचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत लँग्वेज शिकण्यासाठी, त्याच्याने तर खूप स्मार्टली लँग्वेज शिकता येईल. म्हणजे इव्हन इन्फॉर्मल सोर्सेस पण असतील, की Netflix पाहायचं जर्मनमध्ये किंवा कुठले तर रेडिओ ऐकायचे जर्मनमध्ये किंवा न्यूजपेपर पाहायचा आहे. सो असे इन्फॉर्मल वेजनी सुद्धा नंतर लँग्वेज डेव्हलप करता येते. बट एक फाउंडेशन लागते त्याच्यासाठी कोर्स करणं मस्टच म्हणायला लागेल. रँकिंग ॲज सच हे जर्मनीमध्ये मॅटर करत नाही, मोर लेस. पण मॅटर काय करते, की तुम्ही कुठल्या शहरात शिकला, तिथं किती कंपनी आहेत. सो युज्युअली काय होतं, की थोडासा लोकल कल्चर चाललं जातं, की जर मी आखनमध्ये शिकलो, तर आखनच्या आसपास जर कंपन्या असतील, तर ते त्या तिथल्या स्टुडंट्सला प्रिफर करतात. आता मी म्युनिकमध्ये राहतोय, तर म्युनिकमध्ये खूप कंपनी आहेत. म्हणजे BMWचं इथं हेडक्वार्टर आहे किंवा सिमन्स इथनं जवळ आहे, Adidas ऑफिस इथनं जवळ आहे. तर जर मी म्युनिकमध्ये शिकलो असतो, तर मला ह्या कंपनीजला अप्लाय करायला, इंटर्नशिप असो किंवा पूर्ण जॉब असो, अप्लाय करायला मला प्रिफर केलं जातं त्या कंपनीज थ्रू. सो सिटी एक इम्पॉर्टन्स वाढते. कम्पेअर टू की फक्त रेटिंग बघायची का, की कोणत्या सिटीमध्ये तुम्ही कोर्स करताय हे मॅटर करते. आता मग सिटी कशी सिलेक्ट करायची, तर काही सिटीज जास्त मोठ्या आहेत आणि मोठ्या आणि सो ऑल्सो एक्सपेन्सिव्ह आहेत आणि काही सिटीज लहान आहेत, तेवढं एक्सपेन्सिव्ह नाही, तिथे इंडस्ट्री पण कमी आहे आणि मग स्टुडंट आणि काही सिटीज एकदम स्टुडंट सिटीज नावानीच फेमस आहेत. सो तुम्ही तुमच्या सिटी सिलेक्ट करताना ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचं कोर्स, की बुवा कोणत्या सिटीमध्ये कोर्स आहे. त्याच्यानंतर तुमचं बजेट, की बुवा महाग सिटी जमणार आहेत का? कारण महाग सिटीचे फायदे पण आहेत, की कंपनी जवळ आहेत. सो बजेट तो आस्पेक्ट महत्वाचा आहे आणि कोर्सचं त्या सिटी सोबत किती इम्पॉर्टन्स आहे. सो काही काही सिटीजनी काही काही कोर्समध्ये खूपच नाव केलेलं आहे. सो मग
त्या पॉइंटला मग तुम्ही मोठं शहर नाही बघणार, काही नाही बघणार. हा कोर्स इथं खूप छान आहे, तर मला करायचंय. सो त्या अनुषंगाने असं होऊ शकतं एखादं लहान गाव सुद्धा एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये ड्रीम कोर्सच्या लिस्टमध्ये येऊ शकते. सो त्यानुसार युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. पब्लिक युनिव्हर्सिटीला ऍप्लिकंट्सची संख्या खूप होणार. तुम्ही एवढ्या लोकांना कॉम्पिट करताय. सो मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्पिटिशन कमी होते, बट फीस वाढते. सो तो ट्रेड ऑफ आहे, की जर तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नक्की पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करा. जर काही मार्क ॲव्हरेज असतील असं जाणवते, तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला अप्लाय करून ती एक ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. ऍडमिशन लेटर पासून व्हिसा प्रोसेस सुरू होती असं समजायचं. सो ऍडमिशन लेटर, परत ते एपीएस चे जे डॉक्युमेंट्स आपण सगळे सर्टिफाय केले ते सगळे डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर पासपोर्ट, त्याच्यानंतर जे ब्लॉक्ड अकाउंट नावाची कॉन्सेप्ट, मी जे 12 लाख रुपये जे बोललो ते एका अकाउंटमध्ये ब्लॉक करून ठेवायचे असतात, की हे रिझर्वड फंड आहे, वर्षभरासाठी वापरणार आहेत. तो मग त्या ब्लॉक अकाउंट स्टेटमेंट, की अकाउंट सेट आहे आणि त्याचे बॅलन्स. त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्सला अप्लाय केलंय ह्याचं सर्टिफिकेट, कारण तुम्ही जर भारतात असताना सर्टिफिकेट तर नसणार आहे, पण एक अप्लाय केलोय हे सर्टिफिकेट मिळतं हेल्थ इन्शुरन्सचं ते. त्याच्यानंतर एसओपी, तुमचा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा मोटिवेशन लेटर आहे, रेज्युमे आहे, सीव्ही, आणि बाकी काही अकॅडमिक डॉक्युमेंट वगैरे काय असतील ते, आणि विजाचा फॉर्म. हे सगळं डॉक्युमेंट्स एकत्र करून विजाला अप्लाय करायचं. सो मग त्याची विजाची वेगळी फीस आली आणि प्लॅटफॉर्म आला. लवकरात लवकर ऍडमिशन लेटर आल्यानंतर लवकरात लवकर विजा प्रोसेस सुरू करणं. सो बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत ते सगळे प्रिपेअर करूनच ठेवायचे, आणि ऍडमिशन लेटर मिळाल्यानंतर अपॉइंटमेंट घेऊन पटकन विजा अप्लाय करायचा. विजा रिजेक्शनचे चान्सेस कमी आहेत. विजा इंटरव्ह्यू इज मोर लाईक तुमचे डॉक्युमेंट कलेक्ट करण्यासाठी, डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी बोलवलेलं एक अपॉइंटमेंट आहे. तिथे क्वेश्चन विचारले जातात, की काय इंटेन्शन आहे, किती दिवस राहायचे, काय शिकायचे. सो ते क्वेश्चन्स तर ऑफकोर्स इंटरव्ह्यू सारखे विचारले जातात. पण ह्याला असं की खूप ह्याचा बाऊ करायचा असा इंटरव्ह्यू नाही ते, की जर डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, जर ब्लॉक अकाउंट असेल, ऍडमिशन असेल, मार्क असतील, सगळं क्लिअर असेल तर विजा मिळणं अवघड नाही.